नाशिक MIDC अंबड गोडाऊन फोड प्रकरण उघडकीस। गोडाऊन फोड प्रकरणाचा छडा, कॉपर केबल चोरांची टोळी गजाआड। कॉपर केबल चोरी करणारी 5 जणांची टोळी जेरबंद। नाशिक MIDC अंबड भागात गोडाऊन फोडून मोठ्या प्रमाणात कॉपर केबल वायर चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली। गुन्हे शाखा युनिट 2 ने सापळा रचत केलेल्या कामगिरीने तब्बल 5 आरोपींना अटक करण्यात आले। 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत DS केबल अँड स्विच गोडाऊनमध्ये घडलेल्या या चोरीचा तपास गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सुरू केला होता। DS केबल अँड स्विचच्या गोडाऊनमध्ये ही चोरी घडली होती। गुन्ह्याचा तपास करताना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सातपूर परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी सुखदेव उर्फ हरी झोले याला पकडला। चौकशीत त्याने साथीदार कृष्णा वाकळे, योगेश मराळ आणि राजू काशीद यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली। चोरी केलेली केबल रिक्षामधून पिंपळद परिसरात नेऊन जाळण्यात आली आणि त्यातील कॉपर वायर अंबड गावातील भंगार व्यावसायिक संजय सकट याला विकली अशी कबुली दिली। पोलिसांनी सुखदेव झोले, संजय सकट आणि रिक्षा चालक प्रमोद मस्के यांना अटक केली असून गुन्ह्यातील अन्य आरोपी कृष्णा वाकळे आणि योगेश मराळ यांनाही शोधून ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत पल्सर मोटरसायकल, रिक्षा, मोबाईल आणि चोरी केलेली कॉपर वायर असा एकूण 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।